प्रेस द लॉर्ड कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत ओल्या हळदीची कँडी. तर साहित्य बघूया. 1 वाटी ओली हळद बारीक चिरून घेतली मी. त्यासाठी अर्धी वाटी आल्याचे तुकडे करून घेतले. 1 सपाट वाटी गूळ, अर्धा चमचा काळं मीठ, अर्धा चमचा साधं मीठ, 2 चमचे अगर अगर पावडर, 1 चमचा मिरे आणि जिरे बारीक करून घेतलेत ह्या चमच्यानी पोह्याच्या, आणि अर्धा चमचा चाट मसाला आणि 1 लिंबाचा रस. तर आपण आधी हळद, आलं आणि जिऱ्या मिऱ्याची पावडर असं एकत्र मिक्सरमध्ये वाटून घेऊया, बारीक करून घेऊया. थोडं थोडं पाणी घालून बारीक करून घ्यायचं. हे बघा, आता अशा प्रकारे मी मिक्सरमधून करून घेतली बारीक हळद. आता आपल्याला हे गाळून घ्यायचं. आता माझ्याकडे एकदम छोटी गाळणी आहे आणि त्याच्यापेक्षाही मोठी, तर मी या मोठ्या गाळणीने गाळून घेते. आता इथे एक मी फ्राईंग पॅन ठेवलं आहे. त्यात आपण हे मिश्रण टाकून घेऊया. त्यानंतर गूळ घालून घेऊया. आता गॅसची फ्लेम ऑन करूया. तुम्हाला गूळ घालायचा नसेल तर तुम्ही मधसुद्धा घालू शकता, मधाचा सुद्धा वापर करू शकता यात, किंवा मग गूळ कमी करून थोडा मध पण घालू शकता. गूळ किसून घेतला ना की लवकर विरघळतो. हे बघा, आता आपला सगळा गूळ मेल्ट झाला आहे. आता त्यात आपण चाट मसाला, काळं मीठ, साधं मीठ, एका लिंबाचा रस आणि अगर अगर पावडर. हे जिलेटिन सारखे असते. ही पावडर नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लोअरचा पण वापर करू शकता. फटाफट मिक्स करायला पाहिजे. मिश्रण घट्ट होतं अगर अगर पावडरने, जुळून यायला मदत होते. बघा, मी थोडा लेट केला. आता मी हे सगळं एकत्र करून घेते. हे बघा, आता मी गॅस बंद केलेला आहे. मला खूप वेळ लागला हे मिक्स करायला. सुरुवातीलाच टाकून दिलेली बरी पावडर. हे बघा, मी आता असं एक भांडं तयार करून घेतलं. त्यात आपण हे मिश्रण ओतून देऊया. हे बघा, आता असं मिश्रण ओतून घेतलं मी. हे नॉर्मल टेम्परेचरलाच आपण थंड होऊ देऊया आणि नंतर मग फ्रीजमध्ये ठेवूया. चला, बघू शकता आपण आता. हे बघा, अर्धा तास बाहेर ठेवलं होतं नॉर्मल होण्यासाठी आणि अर्धा तास फ्रीजमध्ये. असंच काढलं तरी चालेल, पालथं गेलं तरीही चालेल. हे बघा, अगदी व्यवस्थित कट करता येतात. हव्या त्या आकारात तुम्ही करू शकता. कुठल्याही शेपमध्ये कट करू शकता.
बघू शकता अतिशय गुणकारी औषधी कँडी तयार आहेत आपल्या. हिवाळ्यात तर नक्की करा तुम्ही. सर्दी खोकल्यासाठी पण खूप छान. घसा वगैरे बसला असेल त्यालासुद्धा छान, स्किनला छान, केसांना पण छान. तुमच्याकडे जे जे साहित्य असेल ना ते तुम्ही यात टाकू शकता. आता ह्या व्यवस्थित कट करून घेते मी. सगळ्या वड्या मी कट करून घेतल्यात. कँडी आपल्या हे बघा, बघू शकता तुम्ही. चवीलाही छान झालेले आहे. आणि अतिशय औषधी आहे. त्यामुळे हिवाळ्यात तुम्ही अशा प्रकारे ओल्या हळदीचे नक्की करून बघा. आपण ह्याला साखरेचं कोटिंग पण करू, पिठी साखरेचं. अशासुद्धा छान लागतात. कोटिंग करायचं असेल तर कोटिंग पण करू शकता तुम्ही. तर कोटिंग करूया. कोटिंग न करताही तुम्ही खाऊ शकता, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. अतिशय छान झालेले आहे, चविष्ट झालेले आहे. चाळणीने सुद्धा करू शकता. चला, सर्व वड्या आता मी कट करून घेतल्यात, बघू शकता. अतिशय गुणकारी हळदीच्या आहेत आणि आलेसुद्धा टाकलेलं आहे त्यात. तुमच्याकडे आवळा असेल तर तुम्ही आवळासुद्धा घालू शकता. बघू शकता किती छान झालेले आहेत. चवीलाही छान झाल्यात. लहानांपासून मोठ्यापर्यंत खाऊ शकतात. आणि थंडीच्या दिवसात तर एक कँडी रोज खाल्लीच पाहिजे. करून बघा या पद्धतीने तुम्ही. आणि आवडली असेल तुम्हाला ही रेसिपी किंवा रेमेडी म्हणा, आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. आणि फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर असाल तर पेजला फॉलो करा. धन्यवाद.